विशेष विशेष पर्व भागवत धर्मी नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्र. माझ्या महिन्यात शिवरात्र आहे. मी सर्वश्रेष्ठ आहे. माघ महिना झाल्याच्या नंतर म्हणल्या सगळ्याच बडाया सांगू नका. बस झालं तुमच्या बडाया ऐकून ऐकून माझे कान कीड झालेत. माझ्या महिन्यामध्ये बॉम्ब लावला. माझ्या महिन्यामध्ये सगळ्याला बॉम्ब लावं लागतं. प्रत्येक महिन्यानं आपापली बडाई सांगितले. या अधिक मासाची निंदा करू लागले, तुच्छ समजू लागले. त्याविषयी अधिक मास रडू लागला आणि रडत असताना वैकुंठाच्या ठिकाणी भगवान परमात्म्याला शरण गेला. पण शरण जात असताना कसं जावं? शरण अनन्य भावाने शरण जावं. अनन्य भावाने भगवंताला शरण गेला. भगवंता, मी तुला शरण आलेलो आहे. तुझं ब्रीद आहे. तू दया सिंधू आहे. तू कृपा सिंधू आहे. दीनवत्सल आहे. करुणा घन आहेस तू भगवंता. मी तुला शरण आलोय. जो मज होय अन्नने शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. शरणांगता शरण मीच ऐकू. देवा, मी शरण आलेलो आहे. त्यावेळेस पुरुषोत्तम भगवंताचे डोळे, ह्या मलमासाचे अधिक मासाचे डोळे पुसले. रडू नकोस. त्याला अभय वरदान दिलं. गो लोकाच्या ठिकाणी पुरुषोत्तम भगवंताकडे नेलं. पुरुषोत्तम भगवंताच्या पायावरती, चरणावरती मस्तक ठेवण्यासाठी लावलं. पुरुषोत्तम भगवंताला विष्णू परमात्म्यानं अधिक मासाचं दुःख सांगितलं. त्यावेळेस पुरुषोत्तम भगवंतानं सांगितलं, या ठिकाणी ह्याचा कोणी स्वीकार करत नाही, ह्याला स्वामी नाही. ह्या महिन्याचा मी स्वामी होईल. आपला स्वामी करून घेतला. या ठिकाणी ह्याला असणार स्वतःचं नाव दिलं. म्हणून या ठिकाणी ह्याला कोणी मलमास म्हणतं, कोणी अधिक मास म्हणतं. आपण गावठी भाषा धोंड्याचा महिना म्हणतो. खरा या ठिकाणी भगवंताने आपलं नाव दिलेलं आहे पुरुषोत्तम मास. अशा पुरुषोत्तम मासाच्या पर्व काळामध्ये विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पुरुषोत्तम भगवान पंढरीनाथ भगवान, जगद्गुरु तुकाराम महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा महान अधिक मासाच्या पर्व काळावरती आपण भूवैकुंठ नगराच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या अधिक मासामध्ये त्या ठिकाणी काय काय कर्म करावा, कसे कसे या ठिकाणी दान करावा, हे आपण महात्म्य कथामधून आपण श्रवण करत आहात. या अधिक मासामध्ये अधिक कसे अधिक फलम. आपण या अधिक मासामध्ये पंढरपूरला जर 8 दिवस राहिलो तर 10 पट फल प्राप्त होत. 8-10-80 दिवस राहिल्याचं पुण्य प्राप्त होत. या पंढरपूर नगरीमध्ये आपण चंद्रभागेचे 8 स्नान केले, 80 स्नान केल्याचं पुण्य, 10 पट या ठिकाणी पुण्य फल प्राप्त होते. आणि या अधिक मासामध्ये आपण जर 1 सप्ताह केला, 10 सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त होते. या अधिक मासामध्ये आपण या ठिकाणी जेवढा प्रदक्षिणा करतो, जेवढं नामस्मरण करतो, तेवढं 10 पट पुण्य फल या अधिक मासामध्ये प्राप्त होतंय. आणि मग या अधिक मासाच्या पर्व काळावर या भगवंताच्या सानिध्यामध्ये आपण या ठिकाणी असणार परमार्थ करण्यासाठी आलेलो आहोत. आणि निश्चित मग तो परमार्थ कसा करायचा, कसा करायचा, त्या परमार्थ साधनेचे त्या ठिकाणी असणारे साधन या अभंगाच्या पहिल्याच्या स्वामी का जगो भक्ती, स्वामी का